मॅचला इथून सुरुवात होईल. CSK प्रफुल्ल गावड यांना पण पाहतायत. पहिल्याच बॉलवरती अगदी हाफ ट्रॅकरचा बॉल आणि त्या बॉलवरती भरपूर चांगलं आक्रमण केलं. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अभिवादन करणारे या 2 धावा. म्हात्रे स्टार्स बॅटिंग करते. इथे जर आपण पाहिलं तर मिळणार सिंगलच्या साहाय्याने. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतायत. 2 चेंडू आणि 3 धावा. फुलर लेनचा बॉल होता परंतु त्या बॉलला नाही चांगलं स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करता आलं. इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक जो असायला हवा होता. फुलर लेनचा बॉल बघा, ज्या ज्या वेळेला फुलर लेनचे बॉल मिळतील त्यावेळेला तुम्हाला आक्रमण हे करणं खूप गरजेचं असतं. पहिल्या बॉलवरती आपण पाहतात दुसरे दुहेरी धाव आली. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल आणि खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय पद्माकर यांना बीट करत. सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. प्रफुल्ल गावड थोडेसे हताश, थोडेसे हतबल आणि थोडेसे निराश. 4 बॉल आणि 8 धावा. नो स्कोर आहे का? यस. इथे जर आपण पाहिलं तर 5 बॉल आणि 10 धावा. सध्या पहिल्याच षटकामध्ये धावांची लयलूट. प्रफुल्ल गावड यांचं षटक तुम्हाला कमी धावांचंच बघायला मिळतं परंतु मिसफील्ड ज्या ज्या वेळेला होईल त्यावेळेला हे क्रिकेट पाहायला मिळतं. इथे जर हा झेल टिपला असता तर या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कौस्तुभ पाटील यांचा गुणगौरव झाला असता. परंतु जी गुडघ्यामध्ये इंजुरी आहे त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात नाही तेवढं पोचता आलं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय हा झेल देखील सुटला. बाकी चांगलं क्रिकेट आपण मागच्या 2 रजनींमध्ये पाहतोय. भरपूर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि तुडुंब गर्दीने मात्र दुमदुमलेलं हे मैदान. जिथे मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच असतात स्पर्धेचे केंद्रबिंदू. इथे प्रयत्न चांगले राहिले परंतु बॉल थांबणं कठीण राहील. बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 15 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर दुसरं कौस्तुभ राऊत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल प्रफुल्ल गावड या बॉलला ऊर्जा देतात. कौस्तुभ राऊत यांचा हा चेंडू पडल्यानंतर अनप्लेएबल. अगदी फलंदाज मानस याला हल्लो टाटा बाय बाय करत लॉंग स्टॉपला निघून गेला. आणि प्रत्येक डॉट बॉल महत्त्वाचा असेल. तुम्ही ज्या ज्या वेळेला डॉट बॉल फेकता त्या त्या वेळेला फलंदाजाचं माइंडसेट वेगळं होतं आणि मग त्या माइंडसेटमध्ये एकतर मग धावा मोठ्या येतील किंवा मग विकेट जाण्याचे चान्सेस जास्त राहतील. दुसरं आणि तिसरं षटक जे असतं ते मोमेंटम शिफ्ट करतं. कुणाच्या बाजूनं ते मोमेंटम शिफ्ट होईल हे आता येणाऱ्या काळात आपल्याला त्याही गोष्टी कळतील. लीग स्टेजचा महत्त्वाचा मॅच. यानंतर एक सामना मला तरी वाटतं असावा आणि त्यानंतर क्वालिफायरच्या मॅचला सुरुवात होईल. अगदी 32 सामन्यांचं शेड्यूल कसं संपत येईल हेही पटापट झालं. आज 1,11,436 सबस्क्रायबर पाटील नेटवर्कचे आणि या क्रिस्टल पार्क प्रीमियर लीगमध्ये इथून जे प्रेक्षक राजे आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांनी आता 1,11,500 सबस्क्रायबर इथून पूर्ण होतील का? जे 436 आहेत आणि आता 74 पाहिजेत आणि ते 74 सबस्क्रायबर मिळतील का? इथून आज स्पर्धा संपता 4 मॅच दूर आहेत. पाटील नेटवर्क्स या चॅनलवरती जा, तिथे बेल आयकॉनला हिट करा, सबस्क्राईब करा आणि पाटील नेटवर्क्स या पालघरच्या अभिमानाच्या यूट्यूब वाहिनीला प्रेम द्या. खऱ्या अर्थानं आपण पाहतात 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते.
चांगला बॉल हाताळलाय, जिथे सॉफ्ट हँडनं बॉलला फक्त दिशा दिली आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथून आकार घेईल ती, म्हणजेच 1 जाऊन पोचतं 19 वरती. शेवटचा बॉल आणि या शेवटचा बॉल देखील चांगला हाताळलाय आणि पाहूया आता काय होईल. 1 वाढला. थँक्यू. इथे आमचे प्रेक्षक राजे आहेत आणि ते शायद इथे जर त्यांनी सबस्क्राईब केलं असेल, धन्यवाद. सबस्क्रायबर मीटर इथून पुढे येईल. आमचं टार्गेट आहे 1,11,500. आता आणखीन किती आहेत? 73 पाहिजेत. इथे प्रेक्षक असतील आणि त्यांनी ते सबस्क्रायबरचं बटन हिट केलं, पाटील नेटवर्क्सला तुमचं प्रेम मिळेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क प्रॉपर नव्हता. त्या अनुषंगानं फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावांची गती आणखीन 1 वाढले. थँक्यू. सबस्क्रायबर मीटर इथून वाढतंय आणि पाटील नेटवर्कचे मुन्ना जयस्वाल आम्हाला दर्शवत आहेत की थँक्यू. नो स्कोर आहे, म्हणजेच या बॉलवरची जी रन होती ती काउंट नाही होणार. 2 बॉल आणि 20. आणखीन 1 वाढला. हे देखील लाईव्हला टाकता आलं तर आम्ही तेही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. काही गरज नव्हती. जिथे प्रफुल्ल गावड नाराजगी व्यक्त करतायत. 1,11,439 सबस्क्रायबर आपल्याला बघायला मिळतील. यस, इथे आपण पाहतायत चांगला बॉल आला. ऑन साईडला खेळायचं होतं. ऑन साईडला खेळत असताना बॅटचं तुमचं जे ब्लेड असतं ते योग्य वेळेत बंद होणं गरजेचं आहे. जर आधीच बंद झालं तर बॉल मग तुमच्यापर्यंत नाही येणार. बॅकफुटला आले, बॉलमध्ये बाउन्स जास्त मिळालं. मातीची खेळपट्टी असलं की या गोष्टी असतात. आज मुंबई इथे जर आपण पाहिलं तर मातीच लोकांसाठी स्वप्न झालंय. जिथे कॉन्क्रीटचे विकेट आणि क्रिकेटचा दर्जा वेगळा, आज आपल्याला मातीची मैदानं मिळतात. नाही घेता आलं यश डिरेक्शन देखील. प्रफुल्ल गावड मनामध्ये थोडीशी कुजबूज असेल की काय चाललंय, कुठे लपवू असं चाललंय. दर्शवतात ते की आमचे खेळाडू लपवायचे कुठे. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं 1,11,439 होते. आता आणखीन 4 वाढले. थँक्यू. 41 झाले. धन्यवाद. 22 धावा. ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि फळीचा संपर्क नाही झाला आणि जिथे जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोचतायत. 22. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर फटका खेळलाय ऑन साईडला. चांगला बॉल. इथे जर आपण पाहिलं तर 3 बॉल 24 धावा. ऑन साईडला नो स्कोर आहे. नो स्कोर असल्यामुळे काही विशेषतः तिथे मात्र काही जोखीम घ्यायची गरज नाही. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. एक सबस्क्रायबर आमचे इथे वाढत जातात क्रिस्टल पार्क मधनं. खराब क्षेत्ररक्षण या 4 धाव्यांचं भुगतान तुम्हाला आता दुसऱ्या डावामध्ये द्यावं लागेल. 28 धावा. शेवटचा बॉल. पुढील मॅच आम्हाला मुन्ना जयस्वाल दर्शवतील. मला तरी वाटतं लीग स्टेजचा तो शेवटचा असावा, आहे ना. पितळे पॅन्थर्स आणि पाटील फलटण, आणि तो शेवटचा मॅचचा टॉस देखील होईल. तीस धाव्यांची गरज आहे.
पितळ पॅन्थर्स वॉन द टॉस and elected to सुमित चिल्ले. नेक्स्ट मॅच त्यानंतर मग क्वालिफायचे 4 मॅच आहेत ना, त्यासाठी यस ऑडियन्स प्रेम देतात या स्पर्धेला. हरकत नाही, क्रिकेट आहे, कधी प्रत्येक वर्षी आपणच चॅम्पियन झालो तर कसं चालेल, माघार देखील असायला हवी. मॅचला सुरुवात प्रफुल्ल गावड ब्रँड ऑफ टेंभोडे. पहिलाच बॉल जर आपण तपासून पाहिला तर वाईट बॉल. हे प्रेशर असतं, एक मोठ्या फलंदाजासमोर तुम्ही गोलंदाजी कशी करता, तुमच्याकडे देखील ती गुणवत्ता, तो कॉन्फिडन्स असायला हवा. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे कॉन्फिडन्स हो त्यावेळेला तुम्ही षटकाची सुरुवात खूप चांगली करता. परंतु या षटकात काय झालंय तर पहिलेच 2 बॉल वाईड आले. धावफलकावरती 30 धावांचं तुम्ही आव्हान ठेवलं, त्यामध्ये 2 धावा या जर सहज रीतीने जर तुम्ही खर्च केल्या तर मग येणाऱ्या काळात थोडंसं आणखीन त्रास होईल. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने केलाय, बिटवीन द गॅप हे फटके शोधावे लागतील. 1 बॉल आणि 2 धावा, गोलंदाज तयार, वाईट बॉल. पंचांचे या दोन्ही आज समांतर रेषेत. धावांची गती तपासून पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आत्तापर्यंत 3 वरती. फटका खेळलाय तिथे 2 धावा मिळतील. प्रफुल्ल यांच्याकडे बघत कलात्मक फटके देखील आहेत. म्हात्रे यांनी जर 2 विकेट घेतले तर मृण्मयी यांच्याकडनं 500 रुपये. इथे बक्षिसं अनेक आहेत, परंतु ती पूर्तता होईल का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्पाचा बॉल, एका बाजूला भूषण आणि एका बाजूला आपण पाहतायत प्रफुल्ल गावड. हे मात्र फलंदाज आहेत. दोघांमधला समन्वय व्यवस्थित नव्हता आणि तिथून प्रफुल्ल गावड सांगतायत की आता हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं जर आपण पाहिलं तर धावफलकामध्ये तफावत होत आहे. पहिले तुम्हाला 3 बॉल वाईट देखील मिळाले, त्यानंतर देखील 4 बॉलमध्ये जर 6 धावा असतील तर थोडे मागेच आहेत. बॉलला पाठवलंय माता भगिनींच्या स्वागतासाठी. सीमारेषा पलीकडे षटकार गॉन. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती म्हणजेच आतापर्यंत 6 धावा. षटक क्रमांक पहिला संपलं तर आपण पाहतायत 18 बॉल 24. चांगला फटका. या वेळेला आपण पाहतात प्रफुल्ल लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू म्हणून तुम्ही चांगलं क्रिकेट खेळणं लाजमी आहे आणि प्रफुल्ल यांनी जबाबदारी घेतली. आपण पाहू शकाल पाटील नेटवर्क्स यांचं जर आज 1,11,444 सबस्क्रायबर आपण पाहत असतील तर त्या पाटील नेटवर्कचा पहिला सबस्क्रायबर होता, त्याची तारीख होती 6 जानेवारी 2017 आणि आज 1,11,444 पर्यंत पोहोचले आणि ती त्यांची मेहनत आहे, अथक परिश्रम राहिलेत. फटका केला प्रफुल्ल गावड. एक चौकार आल्यानंतर सिंगल डबल खेळायला महत्त्व देणं आहे. जर तुम्ही ते नाही दिलं तर मग थोडासा त्रास होईल. परंतु पाहूया, फटका केलाय इथे देखील मिसफिल्ड आणि या मिसफिल्डचं भुगतान 4 धावा. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजेच 15. 4 बॉल आता 15 धावे. पुढचा बॉल. चांगलं क्रिकेट, सिंगल डबल हेही क्रिकेट त्यांच्याकडे अवगत आहे, ते असायला देखील हवं. जिथे तुम्ही एका बाजूला चौकारांची आतिषबाजी करता तर एका बाजूला सिंगल डबल या खेळावरती तुमचं लक्ष प्रामुख्यानं असणं गरजेचं असतं. धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोचते 16 धाव्यांवरती. 14ची गरज आहे आणि चेंडू आहेत ते म्हणजेच 13 बॉल 14. प्रफुल्ल गावड जोपर्यंत मैदानात राहतील, कौस्तुभ राऊत हेही मैदानात असतील आणि हे दोन्ही सिनियर एक्सपिरियन्स खेळाडू. बॉल घ्या ना.
येस, आणि एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्या अनुषंगानं या 13 बॉल 14चे जे समीकरण आहे ते विशेष मोठं नसेल. बघा, बॅटिंग करणाऱ्या टीमचं डगआउट पाहिलं तर अगदी चिलमध्ये आहेत. त्यांना माहिती आहे हे दोन्ही फलंदाज आमचे धुरंधर आहेत, ज्यांनी या पद्धतीचे सामने अनेक वेळा संघाला जिंकवून दिलेत. त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. 13 बॉल आहेत, 13 बॉलमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. सामना आपल्याला बघायला मिळतोय. फटका तर केला आणि धावसंख्या आपण पाहिली तर इथून 1 मिळेल. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 13ची गरज. चिल्लेभाई पोहोचतील ज्यावेळेला लीग स्टेजचा अगदी शेवटचा मॅच, तदनंतरच्या 4 सामने जे क्वालिफायरचे आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका, तिथे मी असेल. 17 धावा. चांगला फटका केलाय आणि इथे मात्र आपण पाहतायत हा कॅच नाही तर ही मॅच आहे की काय आपण पाहू शकाल. आणि ह्या कॅचेस पकडल्या जात नाही तर त्या कॅचेस चिपकल्या जातात आणि तेच झालं. जिथे आपण पाहतायत गोलंदाजानं हात ठेवले केपी आणि तिथे तो झेल टिपला गेला. आता अमित दाखल झालेत. चांगला बॉल, आता डॉट बॉल. प्रफुल्ल गावड बाद झाले आणि तदनंतर आता डोकेदुखी वाढली, टेन्शन वाढलं. कौस्तुभ आहेत एका बाजूला. सॉफ्ट हँडने खेळले, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चार बॉल आणि गरज आहे ती म्हणजेच 19 झालेत. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 11. फटका खेळला, क्षेत्ररक्षण तिथे झालं खराब आणि कठीण काळात संघर्षाचा हा चौकार ज्याची गरज होती. आता मॅच मध्ये ट्विस्ट. 7 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. इथे देखील चांगला खेळलाय आणि एक धाव. कौस्तुभ राऊत अगदी जीवाच्या आटापिटा करत धावा पूर्ण करतायत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 6 बॉल आणि 6ची गरज आहे. 6 चेंडू आहेत आणि 6ची गरज. कौस्तुभ राऊत या सामन्यामध्ये काहीतरी एक चांगलं क्रिकेट दाखवतील या आशेसह त्यांच्याकडे डगआउट पाहतोय. 40+ क्रिकेट ओव्हरऑल मध्ये खूप चांगलं खेळतात ते. केळवा या विभागाला बिलॉंग करतात आणि एक चांगले क्रिकेटपटू आहेत. तसे शांत संयमी असे खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये ते फारसं काही तोंडाने बोलत नाही, बॅट आणि बॉलने त्यांची उत्तरं देत असतात. 6 बॉल 6ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत लहू चव्हाण यांनी देखील या स्पर्धेमध्ये प्रभावी केलं. दाखल झालेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि नॉट आउट. पाच बॉल आणि 5 धाव्यांची गरज. फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि आपण पाहू शकाल इथे धावसंख्या आकार घेते ती म्हणजे जाऊन पोहोचते 26 वरती. 4 बॉल आणि 4ची गरज. फटका तर केला आणि इथे विजयाचा झेंडा रोवला. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग. कौस्तुभ राऊत या मॅचचे ठरलेत हिरो आणि मॅन ऑफ द मॅच देखील कौस्तुभ राऊत यांनाच येथे देण्यात येईल, ज्यांनी चांगली कामगिरी केली आणि आता पुढे आलेत. चिल्लेभाई
येथील अगदी शेवटच्या मॅचला रिझवण्याकरिता मी थांबतोय आणि त्यानंतर 4 सामने जे महत्त्वाचे आहेत तेव्हा पुन्हा एकदा मी जॉईन होईल. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष. खरोखर अगदी चुरशीचा सामना पाहायला मिळाला या अगोदरचा. त्याच्यामध्ये CSK जिंकलेले आहेत, त्यांचं अभिनंदन. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे कौस्तुभ राऊत. कौस्तुभ राऊत, मी विनंती करेल उत्कर्ष सरांना, ज्यांचं आपण समालोचन काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुंदर असं समालोचन आपल्याला पाहायला मिळत आहे ते उत्कर्ष सर, त्यांना विनंती करेल की त्यांनी मॅन ऑफ द मॅच कौस्तुभ राऊत यांना देऊन, मी कौस्तुभ राऊत यांना विनंती करेल त्यांनी मॅन ऑफ द मॅच स्वीकारावा. पुढचा सामना पितले पॅन्थर्स आणि पाटील पलटण. कॅमेरामॅन, मी विनंती करेल त्यांनी फोकस करावे मॅन ऑफ द मॅच कडे. या